हा जो विठ्ठलवाडीपासूनचा वडगावच्या पुलापर्यंतचा जो पूल आहे तो पूर्ण काम होऊन सुद्धा उद्घाटनाविना नागरिकांचे हाल करून अक्षरशः तो पूर्णपणे पूल बंद केलेला आहे। संपूर्ण काम पुलाचं झालेलं असताना देखील खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे। हे नुसतं शोपीस आमच्या डोळ्यासमोर गेले 3 वर्ष झाले आम्ही बघतोय। जेव्हा इथून रस्त्याने आम्ही जेव्हा येतो जातो आणि तेव्हा जेव्हा एखाद्या रस्त्यात ट्रॅफिक मध्ये ॲम्ब्युलन्स अडते तेव्हा खरं काय होतं हे नेत्यांना समजलं पाहिजे। नागरिकांनी टॅक्स वेळेत भरले पाहिजे। मग आम्हाला आमचा पूल वेळेत ओपन करून द्यायला काय हरकत आहे? 5-6 दिवसात जर पुलाचं उद्घाटन केलं नाही तर आम्ही सर्व नागरिकांना घेऊन राजाराम पुलापासून जे तीर्थगट टाकलेले आहेत ते काढण्याची आमची तयारी आहे। ज्यावेळी काय शासन करेल ते करेल। तिकडे अजितदादा गटाचे झेंडे लागलेले दिसत आहेत। तर हा पूल अजितदादांनी उद्घाटन करायचा का फडणवीसनी करायचा, भाजपवाल्यांनी करायचा का अजितदादा गटांनी करायचा, ह्या वादात अडकले आहे का? या ठिकाणी जो त्रास होतोय तो ते 3 चाकी सरकार बघत नाही। या ठिकाणी ते फक्त त्यांना चमकोगिरी करायची आहे म्हणून उद्घाटनाची तारीख पुढे चाललेली आहे। या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये असेही मंत्री आहेत ज्यांनी हवेतून विमानं परत आणली आहेत। मग या ठिकाणी उद्घाटन करण्यासाठी अशी कोणती अवघड गोष्ट त्यांना या ठिकाणी वाटते? त्यामुळं हे केवळ चमकोगिरीसाठी उद्घाटन ठेवलेलं आहे। बाकी सर्वसामान्य पुणेकर आणि सिंहगड रोडच्या पुणेकरांसाठी काही त्यांना घेणं नाही आहे। नमस्कार, बखर लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। बहुप्रतीक्षित अशा सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं काम आता 100% पूर्ण झालेलं आहे। मात्र तरी देखील नागरिकांना वेठीस धरून हे उड्डाणपूल लोकार्पणाअभावी नागरिकांसाठी खुलं केलं जात नाही आहे अशी खंत इथल्या स्थानिक नागरिकांनी बोलून दाखवली आहे। मी सध्या याच परिसरात आहे आणि आपण पाहतोय की हा जो सिंहगड रोडवरचा उड्डाणपूल आहे तो आता 100% पूर्ण झालेला आहे। मात्र याचं उद्घाटनाअभावी हा पूल नागरिकांच्या सेवेसाठी आता खुला केला गेला नाही आणि त्यामुळे नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून या वाहतूक कोंडीमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो आणि त्यामुळे इथले स्थानिक जे आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत। ही सगळी स्थानिक मंडळी आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालेलं आहे। खरं तर या उड्डाणपुलाची तारीख तशी शेवट सप्टेंबर महिन्यापर्यंतची आहे, पण तरी पण उड्डाणपूल लवकर तयार झालेला आहे, मात्र उद्घाटनाअभावी राहत आहे। तुमची काय प्रतिक्रिया आहे? सप्टेंबर 2022 पासून या 3 उड्डाणपुलांचं काम सुरू केलेलं आहे। त्यातले एक पूल जो राजाराम पुलाच्या चौकातला आहे तो एक पूल 650 मीटरचा आहे। तो खरं नागरिकांसाठी त्यांनी खुला केला, परंतु हा जो विठ्ठलवाडीपासूनचा वडगावच्या पुलापर्यंतचा जो पूल आहे तो पूर्ण काम होऊन सुद्धा उद्घाटनाविना नागरिकांचे हाल करून अक्षरशः तो पूर्णपणे पूल बंद केलेला आहे। संपूर्ण काम पुलाचं झालेलं असताना देखील आमच्या सिंहगड रोडवासीय पुणेकरांना वेठीस धरण्यात येत आहे। प्रचंड उकाड्यामध्ये, प्रचंड उन्हामध्ये 20-20 मिनिटं अक्षरशः सिग्नलला कितीतरी वेळ उभं राहावं लागतं आणि ह्या वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठीच या सगळ्या पुलांचं नियोजन केलेलं असताना जर पूल तयार आहे तर केवळ नेत्यांच्या या सगळ्या खेळखंडोबामध्ये आमच्यासारख्या नागरिकांना वेठीस का धरलं जात आहे हाच आमचा मूळ प्रश्न आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाचं काम सुरू होतं आणि त्याच्यामुळे अनेक पुणेकरांना खरं तर सगळं सांभाळावं लागलं होतं, वाहतूक कोंडी वगैरे। मात्र आता देखील पूल पूर्ण असताना देखील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे। हे नुसतं शोपीस आमच्या डोळ्यासमोर गेले 3 वर्ष झाले आम्ही बघतोय, परंतु आपल्या नेते मंडळींना ह्याची कल्पनाच नाही आहे की आम्ही नक्की काय सफर करतोय। जेव्हा इथून रस्त्याने आम्ही जेव्हा येतो जातो आणि तेव्हा जेव्हा एखाद्या रस्त्यात ट्रॅफिकमध्ये ॲम्ब्युलन्स अडते तेव्हा खरं काय होतं हे नेत्यांना समजलं पाहिजे। वास्तविक पाहता आमची तर अशी इच्छा आहे की एखादा नेता जेव्हा इथे तासभर उन्हामध्ये अडकून पडेल तेव्हा त्याची इंटेन्सिटी कळेल। त्यांना बाकी सगळ्या गोष्टी करायला वेळ आहे। नागरिकांनी टॅक्स वेळेत भरले पाहिजे। मग आम्हाला आमचा पूल वेळेत ओपन करून द्यायला काय हरकत आहे? खरं तर या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो, कारण फक्त तारखा द्यायच्या हे काही कोर्ट नाही आणि आम्ही टॅक्स भरतोय यासाठी, आम्ही आमचा पैसा खर्च करतोय। आणि वास्तविक पाहता तुम्ही जर बघत असाल तर पहिल्यापासून सिंहगड रोडची अतिशय विदारक अवस्था आहे। कधीही सिंहगड रोडला प्रॉपर पालक असा मिळालेला नाही आहे। पक्ष बदलो, सरकार बदलो, सिंहगड रोडची अवस्था हीच आहे। सो आज प्रश्न असा पडलाय की नक्की हा पूल ओपन होणार आहे का आम्ही नागरिकांनी जाऊन त्याला ओपन करायचं आहे। जर पुढच्या आठवड्याभरात पूल ओपन नाही झाला तर प्रत्येक वेळेला तुम्हाला पूल ओपन करण्यासाठी किंवा प्रत्येक वेळेला सत्कार करण्यासाठी आणि हारतुरे का द्यायचे? आम्ही लोक जे प्रॉब्लेम फेस करतो ते लोकल लोकांकडनं तुम्ही याचं ओपनिंग का करत नाहीये? हा वेगळा पायंडा का पाडला जात नाही? टॅक्स आम्ही भरायचे आणि हारतुरे घ्यायचे तर आमच्या नेते मंडळींनी यायचं, हा कुठला नीती नियम आहे माहिती नाहीये। सो लवकरात लवकर जर पूल चालू झाला नाही
तर आम्ही नागरिक स्वहस्ते याचं उद्घाटन करून आम्ही हा पूल चालू करणार, ही एक अर्थे सरकारला दिलेली वॉर्निंग असं आपण गृहीत धरू शकता. या सगळ्या संदर्भात तुम्ही एक स्थानिक नागरिक म्हणून महानगरपालिकेकडे जाऊन आयुक्तांशी याबाबत बोलणं झालंय का तुमचं? आयुक्त स्वतः देखील आले होते या पुलावरनं, त्यांनी राईड घेतली, सगळं व्यवस्थित काम झाले का याची देखील पाहणी केली. तुम्ही त्यावेळेस जाऊन त्यांना भेटलात का? भेटलो होतो ना. काय म्हटले? त्यांनी सांगितलं होतं की या आठवड्यात म्हणजे आजच चालू होणार होता, बर पण याच्यावर नुसतं तारकावर तारका द्यायला लागलेली आहे. आज कुठल्याही परिस्थितीत चालू होईल म्हणले, नाही तर आम्ही सांगितलं होतं की अदरवाईज आता इथले स्थानिक नागरिक म्हणून सर्वजण चालू करतील हे सांगितलेलं आहे आम्ही. उद्घाटनाला नेते मिळत नाहीये म्हणून उद्घाटन लांबलंय. नेते मिळतात, सर्व मिळतात, त्यांना तारीख काय मिळत नाही नेत्यांची हेच समजत नाही. हा ब्रिज जो राजाराम पुलापाशी जो पूर्णपणे तिथं चोकअप होतो, सर्व वाहतूक कोंडी होती, तरीही त्यांनी जी तारीख दिली होती महानगरपालिकेची की आज 27 तारखेला उद्घाटन करणारच म्हणून, पण त्यांना नेते न मिळाल्यामुळे त्यांनी केलं नाही. आम्ही विरोधी पक्षात असले तरी आम्ही त्या नेत्या जे मान्य येणार होते पुलाच्या उद्घाटनाला त्यांची स्वागतासाठी तयारी केली होती. या ठिकाणी पाहिलं तर तिथे झेंडे लावलेले आहेत काही पक्षांनी, काही सामाजिक संघटनांनी पण त्यांचं स्वागत करण्याची तयारी केलेली होती, पण त्यांनी तारीख पुढे नेल्यामुळं आज हे त्यांचं उद्घाटन झालेलं नाही आहे. पण तरी त्यांनी जर एक 5-6 दिवसात जर पुलाचं उद्घाटन केलं नाही तर आम्ही सर्व नागरिकांना घेऊन राजाराम पुलापासून जे दगड टाकलेले आहेत ते काढण्याची आमची तयारी आहे. ज्यावेळी काय शासन करेल ते करेल. बाबा, एक ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्हाला वारंवार या सगळ्या गोष्टींचा, वाहतूक कोंडीचा नाहक त्रास होत असतो. काय सांगाल, इतक्या वर्षांपासून त्रास सहन करताय आणि आता इतक्या मोठ्या उन्हाच्या पाऱ्यामध्ये देखील तुम्हाला वाहतूक कोंडीत उन्हात थांबावं लागतं? ते छोटासा 2 किलोमीटरचा पूल आहे, हा चालू करायला इतका वेळ का लागतो हे मुख्य. आणि रोज आम्ही या रस्त्याने चालत जातो, फिरत जातो, तर पुष्पमंगल कार्यालयापर्यंत सगळी ट्रॅफिक अडलेली असते. संध्याकाळी बसेसची व्यवस्था नसल्यामुळे तिथून तोही सगळे लोक स्कूटर जास्ती घेतात आणि त्यामुळे स्कूटरवरच्या येण्यानं खूप त्रास होतो. हा एक मुद्दा आहे. 3 वर्ष उंच एवढा 2 किलोमीटरचा पूल होत नाही हे म्हणजे काय म्हणतात ते हे म्हणजे काय म्हणतात. बरं, तुम्ही काय सांगाल, तुम्ही एक स्थानिक नागरिक म्हणून या सगळ्या गोष्टीकडे कशा पद्धतीने पाहता? काय नेमकं सध्या महानगरपालिकेला तुम्ही काय बोलणार आहे या संदर्भात? महानगरपालिकेला अवश्य याचा जाब विचारू, पण मुद्दा राहिला आहे की हा पूल उद्घाटन का नाही केलं. तिकडे अजितदादा गटाचे झेंडे लागलेले दिसत आहेत, तर हा पूल अजितदादांनी उद्घाटन करायचा का फडणवीसनी करायचा, भाजपवाल्यांनी करायचा का अजितदादा गटांनी करायचा, ह्या वादात अडकले आहे का, हा एक प्रश्न आमच्या जनसामान्यांच्या डोक्यात आहे आणि सगळीकडे त्याची चर्चा चालू आहे की अजितदादांच्या हस्ते जसं मागच्या वेळेसचा जो पूल केला तो पण असाच लांबणीवर करून सर्व पक्षांनी त्याचं आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर तो पूल चालू केला. दरवेळेस प्रत्येक वेळेस तुम्ही नागरिकांना ग्राह्य धरून त्यांना वेटीस धरणार आहात का? नागरिकांची या जीवाशी तुम्ही खेळताय. दररोज 10-12 तरी ॲम्ब्युलन्स इथनं अडकत असतात रस्त्यावर आणि त्या पद्धतीने ड्रायव्हर त्यांच्या कलेनी कसे ॲम्ब्युलन्स पुढे नेऊन नागरिकांच्या जीवितांचं रक्षण करतात. हा फार मोठा प्रश्न आहे. ह्या साईडला 2 मोठी हॉस्पिटल आहेत, इकडे पुण्याकडे जाणारी मोठी हॉस्पिटल आहेत, ह्यांच्यासाठी काही तजवीजच नाही आहे. आणि जरी हा पूल इथं त्यांनी चालू केला असेल तर तुम्ही इथे सराउंडेड दाखवू शकता मागे की हा जो बॉटलनेक होणार आहे. जसं वारजाला काकडे सिटीच्या तिथे उड्डाणपुलावरच ट्रॉफिक जाम होते, हे पुणे शहरात काही आवरच आहे. ट्रॉफिकची समस्यांसाठीचं एक निराकरण करण्यासाठीचं एक विद्यापीठ हे पुणे शहर होऊ शकतं असं माझा ठाम दावा आहे. कारण पुणे शहरात जसा ट्रॉफिक जाम होऊन उड्डाणपुलावरच ट्रॉफिक जाम सगळी होती, तसंच उड्डाणपुलावरच सिग्नल आहेत. कात्रजकडे किंवा हडपसरकडे मध्ये उड्डाणपुलावरनं एक दुचाकीवाला खाली पडला. हे काय नियोजन आहे? नियोजनाचा मोठा अभाव आहे. हे उड्डाणपूल करता साईडचे पण फुटपाथ 15-20 फूट फुटपाथ करतायत. आता हा उड्डाणपूल झाल्यानंतर याचं सगळं पूर्ण काम झाल्यानंतर, त्यांचं टेंडर निघाल्यानंतर, त्यांचे पैसे निघाल्यानंतर मेट्रोचं काम चालू होणार आहे. म्हणजे हा उड्डाणपूल काही काळ वरच्या बाजूने एक साईडनी चालू असेल असा आमचा. नक्कीच. या भागातले जे स्थानिक आमदार आहेत, भाजपचे आमदार आहेत, भीमराव तापकीर, यांच्याशी तुमचं बोलणं झालं आहे का? स्थानिक नाही, आमदारांशी कोणी चर्चा झाली नाही आहे, कारण मुळात असा प्रश्न आहे की हा नागरिकांसाठी बांधलेला उड्डाणपूल आहे आणि नागरिकांनी पुणे महानगरपालिकेला जाब विचारला पाहिजे. आमदार हे फक्त उद्घाटनापुरते येतात,
त्यांचा आणि याचा संबंधच नाही. फक्त आता वाद याच्यात चाललाय की 2 आमदार भाजपचे आहेत आणि जसं हे म्हणलं तसं उद्घाटन कोणी करायचं, पुण्याच्या पालकमंत्र्यांनी करायचं का राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करायचं. याच्यासाठी परत तिसरी गाडी आहेच त्या रिक्षाची, शिंदे गट, त्यांनी करायचं आहे. त्या वादामध्ये हा पुलाचं उद्घाटन राहिलेलं आहे. सर्वसामान्य पुणेकरांना, सिंहगड रोडच्या पुरांना या ठिकाणी जो त्रास होतोय तो ते 3 चाकी सरकार बघत नाही. या ठिकाणी ते फक्त त्यांना चमकोगिरी करायची आहे म्हणून उद्घाटनाची तारीख पुढे चाललेली आहे. मुख्यमंत्री वास्तविक पाहता काल आणि आज 2 दिवस पुण्यात होते, तरीसुद्धा प्रशासनाला का वेळ मिळाला नाही? कारण या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये अशीही मंत्री आहेत ज्यांनी हवेतून विमानं परत आणली आहेत. मग या ठिकाणी उद्घाटन करण्यासाठी अशी कोणती अवघड गोष्ट त्यांना या ठिकाणी वाटते? त्यामुळं हे केवळ चमकोगिरीसाठी उद्घाटन ठेवलेलं आहे. बाकी सर्वसामान्य पुणेकर आणि सिंहगड रोडच्या पुणेकरांसाठी काही त्यांना घेणं नाही आहे. यात कुठेतरी श्रेयवाद आहे आणि त्यामुळं हा सगळा उद्घाटनाचा कार्यक्रम लांबणीवर चालला असं वाटतं. नक्कीच, कारण याच्यामध्ये आत्ता देवेंद्र फडणवीस हे पुलाचं उद्घाटन करतील असं एक पत्र व्हायरलवरती भाजपने केलं. त्याच्यानंतर अजित पवार गटाचे म्हणतात की अजितदादांच्या हस्ते याचं उद्घाटन होईल. म्हणजे या दोघांच्या मारामारीमध्ये सामान्य नागरिकच मरतो आहे, त्यांना काही याच्याशी घेणं देणं नाही आहे. आता परवाच 2 दिवसापूर्वी JP नड्डा, भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते, हे दगडूशेठच्या इथे दर्शनासाठी आले होते. तेव्हा तिथला संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला, तिथली दुकानं बंद करण्यात आली, तिथलं ट्रॅफिक सगळं बाजूला हटवण्यात आलं. म्हणजे ही VIP ट्रीटमेंट जर ह्या नेत्यांना मिळते, त्यामुळे त्यांना आमच्यासारख्या सामान्य नागरिकांचं दुःख ते जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीत अडकतात ते दुःख त्यांना समजू शकत नाही. जेव्हा या परिसरामध्ये ॲम्ब्युलन्स अडकते तेव्हा प्रचंड हळहळ वाटते की या ट्रॅफिकमधनं ही ॲम्ब्युलन्स कधी हॉस्पिटलपर्यंत पोहोचेल. जर इमर्जन्सी केस असेल तर अशा या पुलाच्या इथं तुम्ही बघू शकता पूर्ण बॉटलनेक झालेला आहे. तर या ठिकाणी जास्त ट्रॅफिक होतं आणि अशा ठिकाणी ॲम्ब्युलन्स हमखास अडकतात, कारण पुढे मोठमोठे हॉस्पिटल आहेत. काय पुढची भूमिका असणार आहे किंवा स्थानिक नागरिक म्हणून तुम्ही काय भूमिका घेता? आता आम्ही सगळेजण इथे जमलेलो आहोत, अजून बरेच इथे नागरिक आहेत, ते 2 दिवसात वाट बघणार पूल ओपन होतोय की नाही त्याचा. नाहीतर आम्ही सामान्य नागरिक म्हणून एका ज्येष्ठ व्यक्तीच्या हातून आम्ही त्या पुलाचं उद्घाटन करू आणि हा रस्ता आम्ही मोकळा करून देऊ सर्वसामान्य नागरिकांच्या वाहतुकीसाठी. नक्कीच आपण एकंदरीतच पाहतोय की अगदीच नेत्यांच्या या सगळ्या मारामारीमुळे किंवा प्रशासन ठोस पावली उचलत नसल्यामुळे या पुलाचं काम होऊन देखील उद्घाटन लांबणीवरती गेलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांना उद्घाटन म्हणजे पूल तयार होऊनही नागरिकांना अशा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय आणि कुठेतरी याच परिसरातील स्थानिक नागरिक आता संतापल्याचं पाहायला मिळते. आणि जोपर्यंत एवढ्या 2 दिवसात जर काही ठोस भूमिका घेतली नाही किंवा या उड्डाणपुलाचं उद्घाटन जोपर्यंत 2 दिवसात जर केलं नाही तो नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने याचं उद्घाटन करू, अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. पुण्याहून विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.